नमस्कार, मी वृषाली पाटील. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत करते. श्रवण दोष म्हणजे काय? श्रवण दोषाचं मूल्यांकन कसं केलं जातं? श्रवण दोषावरील उपलब्ध उपचार पद्धती कोणती? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आरोग्यम धनसंपदामध्ये. आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे श्रवण यंत्र हाच खरा कर्णालंकार. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत ऑडिओलॉजिस्ट सुरेंद्र गालफाडे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोतच, पण तत्पूर्वी सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सुरेंद्र गालफाडे हे ज्यांना कमी ऐकायला येतं अशा व्यक्तींना श्रवण यंत्र देऊन त्यांच्या आयुष्यात नवसंजीवनी देण्याचं काम गेली 10 वर्ष करत आहेत. पुण्यात बाणेर, चिंचवड, चाकण आणि कोथरूडमध्ये सुरेंद्र हिअरिंग क्लिनिक सेंटर आहे. आणि विशेष म्हणजे सुरेंद्र हिअरिंग क्लिनिक सेंटरमध्ये रिझल्ट ओरिएंटेड बेस्ट अशी सर्व्हिस दिली जाते. तर माझे प्रश्न भरपूर आहेत, तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पण सुरुवातीला पहिला प्रश्न म्हणजे श्रवण दोष म्हणजे नेमकं काय? श्रवण दोष म्हणजे ऐकू कमी येणे. ऐकू कमी जे येतं तर ते व्यक्तीला हळूहळू कमी ऐकायला येतात ते. आणि जोपर्यंत व्यक्तीला हे समजायला थोडासा उशीर लागतो, जोपर्यंत कोणी फॅमिली मेंबर्स किंवा तुमचे नातेवाईक किंवा मित्रमंडळींपैकी ते या लोकांना तो लगेच लक्षात येतो. म्हणजे ज्या व्यक्तीला श्रवण दोष आहे त्या व्यक्तीला तो समजायला थोडासा कालावधी जावा लागतो. पण त्याच्याबरोबर जे काही व्यक्ती आहेत, जे फॅमिली मेंबर्स आहेत, हे जे काही कम्युनिकेट करतात, जे त्याच्याशी संभाषण साधतात, तेव्हा त्यांना तेच प्रकर्षाने जाणवतं. कारण की आपल्याला त्या व्यक्तीशी बोलताना दोनदा बोलावं लागतं किंवा आपण एक बोलतो, समोरचा व्यक्ती उत्तर एक देतो, तर त्यावेळेस आपल्याला एक शंका येऊ शकते की काहीतरी म्हणजे समोरच्या व्यक्तीला ऐकायला कमी असू शकतं. आता हे जे ऐकणं कमी आहे याची कारणं आणि याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. की काही व्यक्तींचं जे श्रवण दोष आहे तो फक्त काही कानाचे आजार असतात की जसे की कानातून पू येणे, कान दुखणे, कानाला मार लागणे किंवा अजून अशा काही गोष्टी म्हणजे कंडिशन्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला श्रवण दोष येऊ शकतो. म्हणजे कानाच्या आतील जे शरीरातलं सगळ्यात छोटं हाड असतं तर त्याची वाढ होणे, तर या कारणांमुळे श्रवण दोष होतो. जर असा श्रवण दोष असेल त्याला आम्ही शक्यतो कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस म्हणतो. तर याच्यामध्ये काय होतं की हा टेम्पररी स्वरूपाचा असतो. टेम्पररी स्वरूपाचा असल्यामुळे गोळ्या औषधं, काही वेळेस सर्जरी या प्रकाराने तो आपल्याला त्या उपचार पद्धतीने तो बरा करता येतो. यामध्ये दुसरा जो भाग असतो तो असतो सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस. म्हणजे आणि बहुतेक व्यक्तींना हा जो लॉस आहे हा परमनंट असतो. हा पुन्हा औषधाने, गोळ्याने किंवा सर्जरीनी तो परत नॉर्मल होत नाही. तो एकदा श्रवण दोष झाला की तो कायमस्वरूपी राहतो. आणि तो काय होतो की कानाचा जो आतला भाग असतो की जिथे आम्ही म्हणतो इनर इयर, की एकदम छोटा कान, म्हणजे छोटं एक 27 mm स्ट्रक्चर आहे शंखासारखं. तर त्याच्यामध्ये काही हेअर सेल्स असतात. तर वयोमानानुसार म्हणा किंवा काही गोळ्या औषधाने म्हणा किंवा तीव्र गोंगाटात काम केल्यामुळं ह्या ज्या हेअर सेल्स असतात या डॅमेज होतात. आणि त्या एकदा डॅमेज झाल्या किंवा एकदा त्या कमकुवत झाल्या की त्या पुन्हा आत्तापर्यंत तरी ते रिजनरेट होऊ शकत नाहीयेत. त्यामुळे तो जो श्रवण दोष आहे तर तो हा कायम स्वरूपाचा श्रवण दोष असतो. आणि तिसरा जो प्रकार आहे की याच्यामध्ये आम्ही हे दोन्ही टाईपचं आपल्याला एक मिक्सचर बघायला मिळतं, ज्याला आम्ही म्हणतो मिक्स्ड हिअरिंग लॉस. की हा म्हणजे काही कानाचा प्रॉब्लेमही असेल की जिथे जखम असेल, पू येत असेल, पाणी येत असेल, आणि प्लस आम्ही जनरली एक सोप्या भाषेत आमच्या रुग्णांना सांगतो की कानाची नस खराब झाली आहे, की ज्याच्यामध्ये कानाच्या अंतरकरणाचा तो प्रॉब्लेम असतो, की अंतरकरणामध्ये तो दोष असल्यामुळे श्रवण दोष निर्माण होतो. तर असे 3 टाईपचे श्रवण दोष आहेत. आणि त्यापैकी सेन्सरी न्यूरल हा मोस्ट कॉमन आहे. आणि त्याच्यावरती आपण उपचार जे आहे ते श्रवण यंत्र वगैरे देऊन आपण ते बरे करता येतात. नक्की सर, खरं तर तुम्ही ऑडिओलॉजिस्ट आहात, म्हणजे श्रवण तज्ञ आहात. तर ऑडिओलॉजिस्ट सर नेमकं काम काय असतं? ऑडिओलॉजिस्ट आपल्या भारतामध्ये एक म्हणजे पूर्वीपासून लोक आहेत, पण या फील्डचा, या क्षेत्राचा जो अवेअरनेस आहे किंवा जे समाजामध्ये ऑडिओलॉजिस्ट ही संकल्पना बहुतेकांना माहिती नाही आहे. तर ऑडिओलॉजिस्ट म्हणजे काय की एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑडिओलॉजिस्ट म्हणजे ऐकण्याचे स्पेशालिस्ट, की जिथे आम्ही गोळ्या औषधं देत नाही, पण जो श्रवण दोष मी सांगितलं तुम्हाला की जो परमनंट असतो त्या श्रवण दोषावर आम्ही श्रवण यंत्रे, कॉक्लिअर इम्प्लांट्स,
स्पीच थेरपी म्हणजे याच्या बरोबरीला स्पीच थेरपी, तर या सगळ्या पद्धतीने ते श्रवणदोषावर आम्ही उपचार करतो. आणि हे एक स्वतंत्र शाखा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण कान आणि कानाची प्रक्रिया म्हणजे ऐकण्याची जी काही पूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्णतः म्हणजे ऑडिओलॉजिस्ट हे ती पूर्ण अभ्यास करतात त्या सगळ्या गोष्टींचा. आणि ते त्याच्यानंतर श्रवण दोषावर आम्ही उपचार करतो. याबरोबर अजून श्रवण तज्ञाचा अजून एक रोल येतो बॅलन्स मध्ये, म्हणजे जे वर्टायगो वगैरे, तर त्याचं जे डायग्नोस्टिक टेस्ट असतात की त्याचं इव्हॅल्युएशन करणं, तर हे एक ऑडिओलॉजिस्ट करतो. नक्कीच, म्हणजे खूप जास्त काम असतं कारण कानाचा पडदा हा देखील सेन्सिटिव्ह पार्ट असतो. सर, प्रामुख्याने कोणत्या व्यक्तींमध्ये हे श्रवण दोष आढळून येतो? साधारणतः श्रवण दोष जो म्हटलं तर वयाची 65 म्हणजे पूर्वी असं व्हायचं की 60-65 ओलांडल्यानंतर बहुतेकांना म्हणजे 65 वर्षावरील ऑलमोस्ट एक 9 जणांना म्हणजे एक 90% प्रिव्हॅलन्स आहे की जिथे प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात ऐकणं कमी असतं. पण त्याचा त्यांच्या सामाजिक जीवनात किंवा रोजच्या आयुष्यात त्याचा किती इम्पॅक्ट पडतो याच्यावरती डिपेंड करतं की ती व्यक्ती किती लवकर त्या श्रवण दोषावर उपचार करतात. आपल्याकडे साधारणतः हे एक वय आहे. आणि कंजिनायटल, काही मुलांना जन्मताच ऐकायला कमी येतं. म्हणजे एक साधारणतः जे काही टोटल 1000 किंवा 10,000 जर बर्थ झाल्या तर त्याच्यामध्ये एक साधारणतः 5-7 मुलांना एक जन्मता बहिरेपणा असतो. आणि त्याच्यावरती उपचार पद्धती उपलब्ध आहेत की जिथे श्रवणयंत्र आहेत, कॉक्लिअर इम्प्लांट्स आहेत आणि स्पीच थेरपी आहे. आणि आत्ता रोजच्या आयुष्यामध्ये जे काही मोबाईलचा अति वापर होतो, त्यानंतर काही मधुमेहीचे पेशंट असतात, ब्लड प्रेशरचे पेशंट असतात, तर या व्यक्तींना सुद्धा श्रवण दोष होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे इट्स अ थर्ड मोस्ट कॉमन फिजिकल कंडिशन आफ्टर युअर हायपरटेन्शन अँड आर्थरायटिस. म्हणजे याचा जो प्रिव्हॅलन्स आहे किंवा इन्सिडन्स जो म्हणजे हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आजकाल श्रवण दोष व्यक्तींमध्ये आढळतो. म्हणजे असं एज स्पेसिफिक म्हटलं तर या कारण अशी खरं तर वेगवेगळी आहेत. सर, तुम्ही आता म्हणालात जन्मतःच काही जणांना ऐकू नाही येत, त्याची काही कारणं असतात, म्हणजे अनुवंशिकता असते किंवा अशी काही कारणं असतात? हो, ज्या मुलांना आता त्यामध्ये अशा काही जनरल गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जेनेटिक कॉजेस असतात. त्यानंतर म्हणजे एक इडिओपॅथिकही असतं, म्हणजे वी एक्झॅक्टली डोंट नो की का तो श्रवण दोष झालाय. आणि त्यामध्ये काही सिंड्रोमिक कंडिशन्स आहेत किंवा जन्मतः जे व्यंग असतात तर त्या व्यंगामध्ये श्रवण दोष एक येतो की, आणि तो का होतो याचे आता कारणं भरपूर आहेत. पण स्पेसिफिकली या जनरली गोष्टी या असतात, म्हणजे जवळच्या नात्यात लग्न होणं किंवा त्यानंतर अनुवंशिकता पण एक असतो त्यामध्ये भाग. तर हे मोस्टली कॉमन. आणि काही इन्फेक्शन्स आहेत जे जर गरोदर आईला जर काही इन्फेक्शन झाली तर त्यामुळे सुद्धा मुलामध्ये श्रवण दोष आढळू शकतो. तर नक्कीच सर, आणि या श्रवण दोषाचं मूल्यांकन नेमकं कसं केलं जातं? श्रवण दोषाचं मूल्यांकन जेव्हा आम्ही म्हणतो तर आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला ऐकायला कमी येत असेल हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ऐकायला कमी येते म्हणजे नेमकं काय होतंय. तर याची जी तपासणी केली जाते तर याला म्हणतात प्युअर टोन ऑडिओमेट्री. म्हणजे जी जनरली आम्ही अडल्ट मुलं म्हणजे अडल्ट आणि जी मुलं एक 5 वर्षापेक्षा जास्त मोठी मुलं आहेत तर त्या मुलांमध्ये आम्ही प्युअर टोन ऑडिओमेट्री, इम्पिडन्स ऑडिओमेट्री टेस्ट या 2 टेस्ट केल्या जातात की जिथे एक जनरल आम्हाला आयडिया येते की या श्रवण दोषाचा प्रकार कसा असेल आणि याच्यावरती त्या प्रकारानुसार एक निदान केलं जातं की, आणि त्याच्याबरोबर एक डिग्री ठरवली जाते की किती डिग्रीचा तो, म्हणजे इन शॉर्ट असं बोलायचं झालं तर पर्सेंटेज ठरवलं जातं की श्रवण दोषाचं नेमकं पर्सेंटेज किती आहे. तर यासाठी प्युअर टोन ऑडिओमेट्रीमध्ये आम्ही पर्सेंटेज ठरवतो. एक साधारणतः माइल्ड, मॉडरेटली सिव्हिअर, सिव्हिअर टू प्रफाउंड. तर अशा एक 5 कॅटेगरीज आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही या श्रवण दोषाचं नंतर क्लासिफिकेशन केलं जातं. आणि त्या डिग्रीनुसार मग त्याचं उपाययोजना केल्या जातात किंवा उपचार पद्धती त्याच्यावरती अवलंबून असते. तर ते होणं खूप गरजेचं आहे. जी मुलं ज्यांना श्रवण दोष असतो किंवा लहान मुलांमध्ये आम्ही बेरा टेस्ट, ऑटोअकोस्टिक इमिशन टेस्ट, तर या 2 टेस्ट केल्या जातात की जिथं, कारण इथे आम्ही ऑब्जेक्टिव्हली ते रिस्पॉन्सेस घेतो. ओके, म्हणजे ती मुलं आम्हाला सांगू शकत नाहीत की मला ऐकायला कमी येतं. तर त्या मुलांमध्ये आम्ही एक पूर्ण ऑडिटरी सिस्टम चेक करून आपण त्याचं एक मूल्यांकन केलं जातं की हिअरिंग लॉस किती असेल आणि कशा टाईपचा असेल. आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा.
ब्रेकनंतर आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे श्रवण यंत्र हाच खरा कर्णालंकार. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत ऑडिओलॉजिस्ट सुरेंद्र गालफडे. नक्कीच सर, खरं तर श्रवण दोषाची कारणं आपण जाणून घेतली, मूल्यांकन कसं करतात ते जाणून घेतलं. सर, आता महत्वाचा पार्ट तो म्हणजे उपचार पद्धती. तर कोणत्या प्रकारची उपचार पद्धती आहे? आता उपचार पद्धती जसे श्रवण दोषाचे टाईप आहेत त्याच्यानुसार उपचार पद्धती बदलतात. कंडक्टिव्ह हिअरिंगला जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्याच्यामध्ये कानातून रक्तस्राव होणे, पू येणे, पाणी येणे, तर यासाठी आम्ही जनरली हे जे काही व्यक्ती आमच्याकडे येतात किंवा रुग्ण, हे जनरली आम्ही एक मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे ENT सर्जन जे असतात किंवा ENT कन्सल्टंट जे असतात त्यांच्याकडे आम्ही रेफर करतो. तिकडे रेफर करण्याचं कारण की तिथे त्या मेडिकली हा जो श्रवण दोष आहे जो की टेम्पररी स्वरूपाचा असतो तो मेडिकली किंवा सर्जिकली तो करेक्ट केला जाऊ शकतो आणि तो पुन्हा त्या व्यक्तीला एक नॉर्मल ऐकायला येऊ शकतं. म्हणजे डिपेंड की त्या उपचार पद्धतीनुसार. त्यानंतर जो श्रवण दोष आहे सेन्सरी न्यूरल ज्याला आपण म्हटलं, जो की परमनंट स्वरूपाचा असतो, तर परमनंट स्वरूपाच्या श्रवण दोषासाठी गोळ्या औषधं किंवा सर्जिकल काही ऑप्शन नाही आहेत. तर याच्यावरती उपचार पद्धती म्हणजे या सगळ्या जे काही सेन्सरी न्यूरल लॉस जे आहेत त्याच्यावरती 95% श्रवण दोषावर त्या टाईपच्या श्रवण यंत्र हा एकमेव पर्याय आहे. श्रवण यंत्र एक आहे आणि कॉक्लिअर इम्प्लांट्स की ज्याच्यामध्ये व्यक्तीला चांगला ऐकू येऊ शकतं. म्हणजे त्या पूर्ण टाईपचा त्या श्रवण दोषाचा अभ्यास केल्यानंतर ऑडिओलॉजिस्टनी मूल्यांकन केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही श्रवण यंत्र देतो आणि ती यंत्र प्रत्येकाच्या गरजेनुसार बनवली जातात. आणि तसं जर श्रवण यंत्राने ते पुन्हा त्यांना नॉर्मल नॉर्मल म्हणजे 100% नॉर्मल नाही पण एक नॉर्मल रेग्युलर जे कन्व्हर्सेशन आहे तर ते त्यांना ऐकू येऊ शकतं सहजपणे. म्हणजे जो त्रास होत असतो तो श्रवण यंत्राने थोडाफार कमी होतो. आता सर, आपण श्रवण यंत्राच्या टॉपिककडे वळूया. श्रवण यंत्र म्हणजे तुम्ही थोडीफार आयडिया दिली, पण सर डिटेल मध्ये सांगू शकता? श्रवण यंत्र बेसिकली जर बघायचं झालं तर श्रवण यंत्र म्हणजे काय की जो आवाज कमी झालेला आहे तो वाढवून देण्याचं काम श्रवण यंत्र करतं. म्हणजे थोडक्यात अँप्लिफिकेशन डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा जसा श्रवण दोष असेल त्या प्रमाणात त्याचा आवाज वाढवून तो बाह्यकर्णामधून मध्यकर्ण त्यानंतर अंतरकर्णातून कानाच्या नसेद्वारे तुमच्या मेंदूच्या भागांकडे पाठवण्याचं काम श्रवण यंत्र करतात. तर श्रवण यंत्राचे प्रकार भरपूर आहेत. म्हणजे तसं जर टेक्नॉलॉजिकली बघायचं झालं तर 2 प्रकारची श्रवण यंत्र सध्या बाजारात उपलब्ध आहेत. जे एक साधे यंत्र असतात आणि दुसरे असतात डिजिटल. तर साधी यंत्र जी आहेत तर ती साधी यंत्रामध्ये म्हणजे त्यांचा बेनिफिट जो आहे तो मिनिमम असतो आणि डिजिटल यंत्रांचा फायदा श्रवण दोषावरती जास्त चांगल्या प्रकारे होतो. आणि हे आम्ही आता आमचे इतके पेशंट्स आहेत त्यांना ते दिलेले आहेत आणि म्हणजे ते त्यांचं आयुष्य एक नॉर्मल आयुष्य जगत आहेत. सर, श्रवण यंत्र आता तुम्ही म्हणालात की 2 प्रकार असतात, मग खूप कन्फ्युजन होतं. मग सर, श्रवण यंत्र नेमकं कसं निवडायचं? तर श्रवण यंत्र निवडताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत की जसं की तुमचं एकतर वयोमान किती आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तुम्ही किती वर्षाचे आहात. कारण मोस्टली श्रवण यंत्र वापरणारी जर लोकसंख्या बघितली तर ही जनरली 60 नंतरची जी काही पॉप्युलेशन आहे तर या व्यक्तींना मुख्यत्वे करून एक 90% व्यक्ती आम्हाला या कॅटेगरीच्या म्हणजे या वयोच्या पुढच्या व्यक्ती मिळतात. तर इथे आपलं तुमचं वाढतं वयोमान त्याच्यानंतर तुमच्या श्रवण दोषाचं मूल्यांकन की श्रवण दोष कसं आहे, श्रवण दोष त्याच्यानंतर तुमची शारीरिक स्थिती कशी आहे, तुम्ही ते जे कारण यंत्र खूप मिनिएचर येतात तर ही यंत्र लहान असल्यामुळं तुम्हाला त्या वयात ती यंत्र योग्य प्रकारे हाताळता आली पाहिजेत. आणि जो व्यक्ती वापरणार आहे त्या व्यक्तीला स्वतःला जर ती वापरता आली तर ते सगळ्यात उत्तम. कारण प्रत्येक वेळेस कोणी कानात लावून देणारं जर यंत्र तर असं शक्यतो आजकाल असं होत नाही की एक तिसरा माणूस आहे जो तुमची कायमस्वरूपी मदत करेल. ते यंत्र निवडताना ही एक काळजी घ्यावी की मला ते यंत्र मला लावता आलं पाहिजे. म्हणजे मला कोणाची गरज म्हणजे हेल्प न घेता मदत न घेता त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुमचं एक तर श्रवण दोषाचं मूल्यांकन त्यानंतर की जिथे ते ऑडिओलॉजिस्ट तुम्हाला सांगतात की तुमचा श्रवण दोष अशा प्रकारचा आहे आणि ही यंत्र तुम्हाला सूट होतील. तर ती एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर की या श्रवण दोषाबरोबर तुम्हाला जे मानसिक त्रास होतात म्हणजे काय होतं, जर तुम्हाला ऐकू नाही आलं तर मग चिडचिडेपणा वाढतो, माणूस एकटा पडतो. कारण मला ऐकू येत नाही तर मी जाऊन काय करू लोकांमध्ये, मग माणूस स्वतःला एकटा पडायला म्हणजे थोडासा एकलकोंडा होतो माणूस.
त्यानंतर मग किंवा काही प्रश्नांची उत्तरं जर कोणी विचारलं काही संभाषण करत असताना चार चौघांमध्ये, तर मग ऐकू येत नाही, टेलिफोनवर ऐकू येत नाही, टीव्हीवर ऐकू येत नाही. तर या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक त्रास किती होतो हे पण बघणं गरजेचं आहे. तर श्रवण यंत्र घेताना या सगळ्या गोष्टी पण आधी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची जी 5वी गोष्ट आहे ते तुमचं बजेट. कारण बजेटनुसार श्रवण यंत्र आहेत. म्हणजे श्रवण यंत्राची किंमत कमीत कमी पण आहे आणि जास्तीत जास्त पण आहे. तर तुमचं रोजचं वातावरण, तुमची गरज, तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून तुम्ही श्रवण यंत्र निवडायला पाहिजे. नक्की सर. सर, आतापर्यंत तुम्ही हजारो पेशंट्सवर उपचार केले असेल. सर, जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा जसं आपलं आता डिस्कशन चाललेलं की तो भावनिक दृष्ट्या कुठेतरी हर्ट झालेला असतो, मग आधी तुम्ही काउन्सिलिंग करता त्या पेशंटचं? पूर्ण आमच्याकडे पेशंट जेव्हा येतात तर एक तर श्रवण दोषाचं मूल्यांकन वगैरे तर होतच राहत, पण सगळ्यात महत्वाचं इथे एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की श्रवण दोष तर आहे, पण त्या श्रवण दोषामुळे माझ्या रोजच्या आयुष्यात मला किती अडचणी निर्माण होतात. तर या आपल्याला नीट समजून, म्हणजे हे पेशंटला कदाचित म्हणजे त्यांच्या लक्षात येत नाही ते, कारण ते तर स्वतः म्हणजे डिनायल मध्येच असतात की मला येते चांगलं ऐकायला, मे बी लोकांमध्ये बोलण्याचा प्रॉब्लेम असेल, लोक हळू बोलतायत. तर या ज्या व्यक्तीला श्रवण दोष असतो त्याचे ही म्हणजे स्टेजेस असतात की ज्या इमोशनल स्टेजेस मधून माणूस जातो, की सुरुवातीला तर तो ऍक्सेप्टच करत नाही की मला ऐकू कमी येतं. मग फॅमिली मेंबर्स ओरडायला लागतात की काहीतरी गडबड आहे, तुम्ही काहीतरी करा कानाचं, किंवा मग तिथे डिनायल सुरू होतं, नाही मला चांगलं ऐकू येतं, तुम्ही बोलत नाही व्यवस्थित. त्यानंतर मग जेव्हा ऍक्सेप्टन्स होतं, याच्यामध्ये साधारणतः एक 5 ते 7 वर्ष जातात आणि यानंतर मग त्या व्यक्तीला जाणवतं. तर जेव्हा व्यक्ती आमच्याकडे येतो तर आम्ही म्हणजे जनरली सुरेंद्र हिअरिंग क्लिनिकमध्ये या सगळ्या गोष्टींचं एक त्यांना मार्गदर्शन केलं जातं की श्रवण दोष तर आहेच, पण याचे तुमच्या आयुष्यामध्ये रोजच्या डेली लाईफस्टाईलमध्ये किती त्याचा इम्पॅक्ट होतोय, आणि ते सगळं जर टाळायचं असेल, पुन्हा एक नॉर्मल आयुष्य जर जगायचं असेल, तर श्रवण यंत्रावर उपचार लवकरात लवकर किती करणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना पटवून देतो. आणि त्यानंतर मग लेट देम डिसाइड की त्यांचा तो विचार असतो की पुढे त्याच्यावर उपचार करायचे नाही करायचे हे पेशंटने ठरवायचं असतं. नक्की सर. सर, प्रत्येकाची गरज वेगळी असते, प्रत्येकाला कोणाला कमी ऐकू येतं, कोणाला जास्त ऐकू येतं. सर, प्रत्येकाच्या गरजेनुसार हे श्रवण यंत्र आपण बनवून घेऊ शकतो का? हो, आजकाल जी डिजिटल यंत्र आली आहेत ती इतकी सुंदर टेक्नॉलॉजी आहे. खर्चिक काम आहे, थोडेसं महाग आहेत, पण त्यांचा फायदाही तेवढाच आहे. कारण आज आम्ही असं करू शकतो की प्रत्येकाच्या श्रवण दोषानुसार ते हिअरिंग एड कन्फिगर केलं जातं. म्हणजे हे एवढं युनिक आणि पर्सनलाइज बनवलं जातं की त्या व्यक्तीच्या श्रवण दोषाला ते एकदम सुटेबल असंच यंत्र आपल्याला बनवता येतं. म्हणजे त्याचं जर फिटिंग जर बघितलं किंवा कानाच्या मापानुसारही बनवले जातात, आणि सेकंड तो की श्रवण दोषानुसार त्याचं म्हणजे एक छोटासा कम्प्युटर असल्यासारखं आहे डिजिटल श्रवण यंत्र म्हणजे. तर ते पूर्ण कम्प्युटरच्या मदतीने ते सगळे श्रवण दोष, तुमचा जो आलेख आलेला असतो त्या आलेखाच्या साह्याने ती यंत्र तुमच्या कानासाठी, तुमच्या ऐकण्यासाठी, तुमच्या श्रवण दोषासाठी ती प्रोग्राम केली जातात. आणि ती जर तशी प्रोग्राम झाली तर निश्चितच तुम्हाला त्याचा म्हणजे 90% लोकांना तर फायदा होतोच. काही पॉप्युलेशन असे असते की जिथे नाही होत फायदा, पण मॅक्सिमम लोकांना, जास्तीत जास्त लोकांना श्रवण दोष म्हणजे श्रवण दोषावरती श्रवण यंत्राचा फायदा निश्चितच होतो. नक्की सर. पण ही श्रवण यंत्र सर खूप महाग असतात, मग सर्वसामान्यांना परवडणारी श्रवण यंत्र बाजारात आहेत? बाजारात आता जेव्हा आपण सर्वसामान्यांना परवडणारी म्हणतो तर हे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष ते बदलत राहतं की नेमक्या एका व्यक्तीला मे बी जी सुरुवातीची रेंज आहे ती महाग वाटू शकते काही लोकांना. म्हणजे इट्स एंटायरली डिपेंड. यंत्र महाग आहेत, म्हणजे घ्यावी तशी आहेत, हजारापासून लाखोपर्यंत हिअरिंग एड्स आहेत. तर हे टोटली डिपेंड करतं की तुमची ऐकण्याची गरज किती आहे. जशी तुमची गरज असेल, कारण यंत्र कसं असतं की गोंगाटात चालणारी यंत्र, घरामध्ये चालणारी यंत्र, गर्दीच्या ठिकाणी चालणारी यंत्र, तर जेवढा जास्त त्याला चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट येईल तेवढी जास्त टेक्नॉलॉजी माझ्या यंत्रामध्ये असणं गरजेचं आहे. किंवा माझ्या बजेटनुसार मी यंत्र घेतलं, पण ते यंत्र माझ्या एकाच गोष्टीसाठीच मला ते चांगलं ऐकू देणार आहे. पण तेच यंत्र जर मी बाहेरच्या वातावरणात घेऊन गेलो तर त्या यंत्रामध्ये बेसिक टेक्नॉलॉजीच नसल्यामुळं त्या यंत्राचा तुम्हाला बाहेर तितकासा फायदा होत नाही. नक्कीच. तर तुम्हाला तुमचं जे मॅक्सिमम रुटीन आहे की जिथे तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमचा घालवता दिवसभरातला,
तर त्या वातावरणाचा योग्य विचार करून तुम्ही यंत्र निवडायला पाहिजे. नक्कीच सर. सर, सुरेंद्र हिअरिंग क्लिनिकमध्ये खरं तर भरपूर पेशंट्स येत असणार. सर, काय वैशिष्ट्य आहेत क्लिनिकची? क्लिनिकची वैशिष्ट्य म्हणजे जसं की आम्ही म्हटलं की आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटसाठी की त्यांना एज्युकेट करणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणजे वी डोंट रिकमेंड हिअरिंग एड, वी आस्क देम टू सिलेक्ट. तर ती एक म्हणजे ती त्यांची निवड आहे, पण त्यांना ती निवड देणं किंवा त्यांना काय योग्य आहे हे सांगण्याचं काम सुरेंद्र हिअरिंग क्लिनिकमध्ये केलं जातं. तर मग ते पेशंट्सवर डिपेंड असतं की त्यांना काय हवंय. मग त्याच्यानुसार आणि ज्यांनी कोणी यंत्र घेतलेली आहेत किंवा जे आमचे पेशंट्स आहेत तर दे आर व्हेरी हॅपी. म्हणजे ते इतकी वर्ष झाली वापरतायत यंत्र. आजही म्हणजे 10-10 वर्ष 15-15 वर्ष लोक यंत्र वापरत आहेत. अजूनही ती माझ्याकडे येत आहेत आणि एक नॉर्मल जगण्याचा ऐकण्याचा आनंद घेतात. नक्कीच. आणि नॉर्मल लाईफ जगतात हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं असतं. सर, असा एखादा कोणता पेशंट आहे का ज्याची केस तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता? आमच्याकडे जे येणारे पेशंट आहेत ते बहुतेकदा कोणीतरी त्यांना फॅमिली मंडळीपैकी घरातल्या कुटुंबातील व्यक्ती सगळे कोणीतरी घेऊन त्यांना आमच्याकडे येतं. ते स्वतः कोणी येत नाही. तर याचं कारण असं आहे की सुरुवातीला जेव्हा श्रवणदोष होतो तर ते व्यक्तीला समजायला वेळ लागतो आणि फॅमिली मेंबर्सला तो लगेच लक्षात येतो. तर जर तुम्हाला कोणी फॅमिली मेंबर्स म्हणत असतील की दादा, काका, ताई, तुम्हाला काहीतरी ऐकण्याचा त्रास आम्हाला वाटतोय, तर तुम्ही त्यावेळेस निश्चितच तुमच्या कानाची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर मग पुढचा. नक्की सर. खरं तर तुम्ही तुमचा वेळ इथे दिलात, छान एवढं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.